कुपारी संस्कृती मंडळ अध्यक्ष आपलो जिम उर्फ फिलिप रॉड्रिक्स याने मला सांगितलं की तू आपल्या भाषेने बोल आणि म्हणूनच सुरुवातीला मी आपल्या या कुपारी संस्कृती मंडळा एक जोरदार टाळ्या कडकडाटाने मी अभिनंदन करते की अतिशय सुंदररित्या या ठिकाणी तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विशेष करून आपला बिशप अमरोज रिबेलो औरंगाबादचा ऑर्डर आमचा प्रवास करून आपल्यापर्यंत आलेलो आहे. मला वाटतं एक जोरदार टाळ्या आपल्या बिशपांकरता आजच्या दिवसामध्ये. आणि आजच्या ह्या संध्याकाळी आपली भाषा बोलत असताना मिने मराठी शब्द येतात आम्हाला समजावून घ्या. केवळ धर्मगुरू आहे म्हणून नाही बोलाय, परंतु आम्हाला थोडी आपली भाषा बोलण्याची थोडी हवय नाही. हांच्या पारशी वेळ मिंगारा बेहलतो बाजूला दादा दादा मला सांगते फादर आबोर बघ ना इतक्यात मागणे आलो बाबा बाबा सांगते आबोर सगळे बघितल्यात बाबोर कोण बघी नाही. आणि त्यानंतर त्याने जर मला स्पष्टीकरण दिला तर आत्तेपर्यंत मला लक्षात आहे, कारण तो सांगते तू खूप मोठो मैदान आबोर बघितल्या पण बाबोर बघित रे. तू डोखा आबोर गेला चालते पण तू काळीस बाबोर ते येऊन दे. कोणा मोठा तत्वज्ञान कोणा साधे शब्द मी नाही. आणि एक दिवस लिवीत बेहलतो आणि जीवना वेळ झाली खालने दादी आवाज देते पोरा जिव्या सल पोर मात्र लिव्या बेहले. आणि मग बाबा वर येऊन विचारते तू जिव्या आल्या का लिव्या आल्या. आणि त्यावेळेला त्याने आणखी एक मंत्र दिलो तू जिविदा ते लिविदा आणि लिविदा ते जिविदा. आता मी कोडो जिविले ते तुम्हाला माहित आहे, मी कोडा लिविले तर पण तुम्हाला माहित आहे. मग आता खाटीवरती पडलेलो आमचो बाबा मायकल तुस्कानो फादर मा जोडीला आलतो आणि मायकल तुस्कानोने बाबाला विचारला बाबू वय का झाली. आणि बाबाने सांगितला वय झाले आता रस्तो करासो बाकी राहिले. पण त्या हंगाम झाल्यानंतर त्याने पुढचा वाक्य बोलला आयुष्यात फक्त वय बांधित राहू नका म्हणजे कुंपणी बांधित राहू नका रस्तो करीत रे. रस्तो करीत रे की तू मागणे सगळा लोक आला पाय रस्तो करीत रे वय बांधू नका. कुपारी महोत्सव संस्कृती आज आपण साजरा करतो आणि ही जो मंडळ आहे त्याही वय बांधण्या काम केलं नाही त्याही रस्तो बांधण्या काम केलंय आणि या रस्त्याने हजारो लोक नंतर येत जाणार. जय कुपारी जय सामवेदी.